मुलाचा आणि सुनाचा घटस्फोट करून रोहिणीताईला आज खूप आनंद झाला होता। कोर्टमधून बाहेर आल्यावर खूप थाटात त्या गाडीत बसल्या होत्या, कारण आज त्यांची जीत झाली होती। त्यांचा प्लॅन सक्सेस झाला होता, त्यामुळे त्या खूप खुश होणारच होत्या। अगं अनन्या, तुझ्या भावाला अंतिमला गाडीत बसायचा, त्याला म्हणा नाराज होण्याची काहीच गरज नाही। असल्या भांडणाऱ्या बायकोपासून तुझी सुटका झाली आहे। अंतिम त्याच्या बायकोला आणि 1.5 वर्षाच्या मुलीला एकटक पाहत होता। रोहिणीताई त्याला म्हणाल्या की अरे अंतिम, त्यांना का पाहत आहे? अरे तिला हे नातं तुटलं आहे म्हणून थोडं सुद्धा दुःख होत नसेल? अगं अनन्या, पटकन तुझ्या भावाला गाडीमध्ये बसव। रोहिणीताई खूप मोठ्या आवाजात बोलल्या, त्यामुळे आईची आज्ञा राखून अंतिम पटकन गाडीत येऊन बसला। इकडे अंतिमची बायको राधा पण तिच्या मुलीला घेऊन निघून गेली। मुलीला पाहून अंतिमच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माइल आली होती। तोपर्यंत रोहिणीताई म्हणाल्या की कोणत्या वाईट काळात हिला सून म्हणून घरात आणलं होतं देव जाणे, हिने जगणं मुश्किल करून ठेवलं होतं। माझ्या मुलाचं आयुष्य हिने बर्बाद केलं, पण काही हरकत नाही, आता सगळं व्यवस्थित झालं आहे। घटस्फोटामुळे आता तुमच्या दोघांचं नातं इथं संपलं आहे। अंतिम बाळा, तू दुःखी होऊ नकोस, मी लवकरच तुझं दुसरं लग्न लावून देते। आईच्या बोलण्यावर अंतिम काहीच बोलला नाही। घरी गेल्यावर रोहिणीताई कामवालीला म्हणाल्या की अगे शांता, आज मस्तपैकी जेवणात गोड बनव, गोड खाण्याचं खूप मन करत आहे। अंतिम रोहिणीताईला म्हणाला की आई, मी आता आराम करतो, मला कंटाळा आला आहे, काही काम असेल तर मला आवाज दे, असं म्हणून अंतिम तेथून निघून गेला। इकडे रोहिणीताई त्यांच्या मुलीसोबत आणि जावयासोबत मस्तपैकी एन्जॉय करू लागल्या आणि इकडे अंतिम खोलीला आतून लॉक करून त्याने कोर्टमध्ये गपचूप राधाचा आणि त्याच्या मुलीचा फोटो काढलेला होता तो पाहत बसला आणि फोटो पाहत पाहत त्याला भूतकाळ आठवू लागला। एक दिवस अंतिमच्या आत्या रोहिणीताईला म्हणाली की रोहिणी वहिनी, अंतिमसाठी माझ्या जावेच्या मुलीचं चांगलं स्थळ आलं आहे। मुलगी फार हुशार आहे, गुणी आहे, चांगली शिकलेली आहे आणि सुंदर पण आहे। पण रोहिणीताई म्हणाल्या की नाही, माझ्या अंतिमसाठी मला ती मुलगी अजिबात पसंत नाही। अहो ताई, तुमच्या जावेची मुलगी खूप तेज आहे, फडफड इंग्रजी बोलते, असं पण ती हॉस्टेलमध्ये राहिली आहे, दिसायला सुंदर आहे, पण मला तर परिवारामध्ये राहिलेली मुलगी सून म्हणून आणायची आहे। मला माझ्या अंतिमसाठी एकदम साधी भोळी गरीब मुलगी पाहिजे, जी माझ्या पूर्णपणे कंट्रोलमध्ये असली पाहिजे। जसा माझा अंतिम कंट्रोलमध्ये आहे तसं पण ती कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे, कारण आजकालची मुलं तर बायको आल्यावर आईवडिलांना विसरून जातात। अंतिमची आत्या म्हणाली की म्हणजे वहिनी, तुम्हाला सून नाही तर गोठ्यातील गाय पाहिजे, जिने कधीच कोणाला काही म्हणू नये। तर ठीक आहे वहिनी, तुमच्या म्हणण्यानुसार माझ्या नजरेत एक मुलगी आहे, आपल्या जातीतीलच आहे, परंतु गरीब घराण्यातील आहे। तिचे वडील साधारण शाळेचे शिपाई आहेत, तिला 2 बहिणी आहेत, तिला भाऊ नाही आणि तीच सगळ्यात मोठी आहे, आताशी 12वी झाली आहे। तिचं नाव राधा आहे आणि स्वभावाने पण खूप चांगली आहे। रोहिणीताई म्हणाल्या की ठीक आहे, त्यांना सांगून ठेवा, पुढच्या आठवड्यात आम्ही मुलगी पाहण्यासाठी तयार आहोत। रोहिणीताई त्यांच्या मुलाबाबतीत नणंदसोबत फोनवर गप्पा मारत होत्या। रोहिणीताईंना एक लग्न झालेली मुलगी अनन्या आणि मुलगा अंतिम दोघेच होते आणि मुलगी अनन्या त्यांच्या घरापासून थोड्याच अंतरावर राहत आहे आणि अंतिम एका प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगल्या नोकरीला आहे। रोहिणीताईचे पती 10 वर्षापूर्वी एक्सपायर झाले आहेत, तेव्हा रोहिणीताईंनी सासरच्या माणसांचे टोमणे ऐकून अनन्याला आणि अंतिमला वाढवलं आहे। त्यांनी अंतिमला आणि अनन्याला खूप प्रेम दिलं। आपल्या आईने आपल्यासाठी किती संघर्ष केला आहे हे अंतिमला चांगलं माहीत होतं, त्यामुळे त्याला आता वाटत होतं की आईला कोणतंच दुःख आणि कष्ट झालं नाही पाहिजे। त्यामुळे तो कधीच आईचं मन दुखवत नव्हता आणि आईचं प्रत्येक बोलणं तो ऐकत होता। अंतिम त्याच्या पगारीतून 1 ना 1 रुपया आईच्या हातात आणून देत होता। तसं केल्यावर अंतिमला आनंद मिळत होता। अंतिमला खूप स्थळे आली होती, पण रोहिणीताईंनी खूप वेळा स्थळांना नकार दिला, कारण त्यांना शिकलेली आणि मॉडर्न विचाराची मुलगी नव्हती पाहिजे। रोहिणीताईला त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना सून आणायची होती आणि त्यांना भीती पण वाटत होती की सून आल्यावर त्यांचा मुलगा त्यांच्यापासून दूर जाईल। पुढच्या आठवड्यात रोहिणीताई आणि अंतिमसाठी राधाला पाहण्यासाठी गेले।
राधा सिंपल, सावळी, साधी, भोळी रोहिणीताईंना सून म्हणून खूप आवडली. रोहिणीताईंनी अंतिमसाठी खूप सुंदर मुलगी यासाठी नाही पाहिली की कारण अंतिम तिच्या सौंदर्यात मोहात पडून आईला विसरेल. अंतिमला राधा पसंत आहे का नाही हे सांगण्याचा मोकाच भेटला नाही. राधासोबत थोड्या वेळ बोलण्यासाठी सुद्धा त्याला भेटलं नाही. राधा आणि अंतिमचं कोणतंही विघ्न न येता लग्न व्यवस्थित पार पडलं. लग्न झाल्यावर पहिल्या वेळेसच अंतिमला राधासोबत एकांत भेटला होता. तेव्हा अंतिम राधाला म्हणाला, माझी आई माझं सर्वस्व आहे. माझ्या मनात सगळ्यात पहिल्यांदा जागा आईचीच असणार आहे आणि त्यानंतर तुझी आहे. राधाने अंतिमच्या मनात त्याच्या आईबद्दल प्रेम, मान, सन्मान पाहून तिला खूप आनंद झाला आणि तिला अंतिमचं म्हणणं पण पटलं. तिला वाटत होतं की अंतिम एक चांगला मुलगा आहे, त्याप्रमाणे तो पण हळूहळू चांगला नवरा बनत असतो. सुरुवातीपासूनच रोहिणीताईने राधाला त्यांच्या कंट्रोलमध्ये ठेवलं होतं. राधाला त्रास देण्याचा रोहिणीताई एक पण मोका सोडत नव्हत्या. सासरी राधाला खूप त्रास होत होता, पण ती तिचं मन कोणापाशीच मोकळं करू शकत नव्हती. कारण नवरा पण आईच्याच ऐकण्यात होता. घरात फक्त 3च माणसे होती, तरी पण राधाला मोकळा श्वास घेता येत नव्हता. 2 दिवस सुद्धा रोहिणीताईने राधा आणि अंतिमला बाहेर फिरायला पाठवले नाही. एके दिवशी सकाळच्या वेळी रोहिणीताईने चहाचा कप जोरात खाली आदळला आणि मोठ्याने ओरडत म्हणाल्या, अगं ए, किती बेकार चहा बनवला आहे. सासूबाईचं बोलणं ऐकून राधाच्या डोळ्यात पाणी आले. नेहमी चहा खराब होत नसतो. कधीतरी चुकून तिच्याकडे असं घडलं तर त्यावर घरात नसता हंगामा त्या करत असायच्या. राधाला वाटत होतं की या घरची सून नसून मी मोलकरी नाही. घरात स्वयंपाक पण रोहिणीताईच्याच आवडीचा बनत होता. राधाला कारल्याची भाजी खायला खूप आवडत होती. राधाच्या माहेरी आठवड्यातून एकदा का होईना कारल्याची भाजी बनतच होती. घरातील भाजी राधाच आणत होती. यावेळेस येताना राधाने तिच्या पुरते कारले आणले होते. त्या दिवशी राधा तिच्यासाठी कारल्याची भाजी बनवू लागली, पण सासूने आतमध्ये येऊन पाहिलं की राधाने कारल्याची भाजी बनवली आहे. तेव्हा त्यांच्या रागाचा पारा खूप वाढला. त्या म्हणाल्या, तुझी घरात कारले आणायची हिंमत कशी झाली? आणि शिवाय कारल्याची भाजी बनवत पण आहे. आम्ही नाश्त्याला कारल्याची भाजी खातच नाही. मुळात आम्ही कारलं खातच नाही. आम्हाला सकाळच्या वेळी नाश्त्याला पोहे, शिरा, पराठे वगैरे असाच नाश्ता लागतो. राधा म्हणाली की ठीक आहे आई, मी माझ्यासाठीच फक्त कारल्याची भाजी बनवत होती आणि तुमच्यासाठी मी वेगळा नाश्ता बनवणार आहे. राधा हिम्मत करून म्हणाली. तोपर्यंत तिथं अंतिम आला आणि तो राधाला म्हणाला की राधा, तू आईसोबत भांडत आहेस. तू आईला नाराज केला आहेस. आताच्या आता जाऊन आईची माफी माग. अंतिम रागात राधाला म्हणाला. पण राधा म्हणाली की मी अशी कोणती चूक केली आहे त्यामुळे मी जाऊन त्यांची माफी मागू? मी फक्त एवढेच म्हणाले आहे की मी माझ्यासाठी कारले बनवते आणि त्यांच्यासाठी दुसरा नाश्ता बनवते, तर यामध्ये माझी काय चूक आहे हे मला समजत नाही. राधा तिचं बोलणं मांडण्याचा प्रयत्न करत होती, परंतु जोपर्यंत राधा माफी मागत नाही तोपर्यंत सासू पण शांत होत नव्हती. जेव्हा तिने माफी मागितली तेव्हा सासूचा राग शांत झाला. रोहिणीताई राधाला म्हणाल्या की राधा, तुला या घरात राहायचं असेल तर तुझा आवाज या घरात कमीच असला पाहिजे आणि तेच तुझ्यासाठी चांगलं आहे. रोहिणीताईने राधाला आदेश दिला होता. रोहिणीताईला राधाच्या माहेरकडून कोणी आलेलं आवडत नव्हतं. रोहिणीताई नेहमी राधाला कोणतं ना कोणतं काम सांगतच असायच्या. अंतिमच्या मनात असून सुद्धा तो त्याच्या बायकोला बाहेर घेऊन जाऊ शकत नव्हता. बघता बघता अंतिम आणि राधाच्या लग्नाला 2 वर्ष झाले. तरी पण या 2 वर्षात रोहिणीताईने त्या दोघांना कुठे सोबत पाठवले नाही. रोहिणीताईने राधाला मोबाईल वापरण्याची परमिशन दिली नव्हती. राधाच्या एका बहिणीचं आता लग्न झालं होतं. लग्नाला सुद्धा आधी राधाला पाठवलं नाही. लग्नाच्या दिवशी राधा लग्नाला गेली होती आणि एक बहीण शिकण्यासाठी दुसऱ्या शहरात गेले होते. आता राधाच्या माहेरी तिचे आईवडीलच राहत होते. राधाला भाऊ नव्हता. जेव्हा गरज असेल तेव्हा राधा अंतिमच्या मोबाईलवरून फोन करत असायची. एके दिवशी सासूबाईच्या मोबाईलवर राधाच्या वडिलांचा फोन आला. ते म्हणाले की विहीनबाई, राधाची आई पाय घसरून पडली आहे, त्यामुळे थोडासा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तिला 15 दिवस आराम करण्यासाठी सांगितलं आहे.
ती कोणतंच काम करू शकत नाही आणि लहान मुलगी पण शिकण्यासाठी दुसऱ्या शहरात गेली आहे आणि तिचे आता पेपर पण चालू असल्यामुळे ती येऊ शकत नाही आणि मधल्या मुलीचं आता तर लग्न झालं आहे, त्यामुळे तिला लगेच माहेरी बोलवणं चांगलं वाटत नाही. तुम्हाला शक्य असेल तर राधाला 10 दिवस माहेरी पाठवून देता का? तुमचे खूप उपकार होतील. राधाच्या वडिलांनी राधाच्या सासूला विनवणी केली. अहो राधाचे बाबा, इथे माझी पण तब्येत खराब आहे. जर राधाला तुमच्याकडे पाठवलं तर घरातलं काम कोण करणार आहे? प्लीज तुम्ही तुमचा काहीतरी बंदोबस्त करा. राधा तिकडे येऊ शकणार नाही. रोहिणीताईने आपलं म्हणणं सांगून फोन कट केला. त्यानंतर राधाच्या बाबांनी अंतिमला फोन केला आणि त्यांनी त्यांची समस्या सांगितली. अंतिम म्हणाला की माझी काहीच हरकत नाही, मी आईच्या शब्दाच्या बाहेर जाऊ शकत नाही. जेव्हा राधाला कळाले की तिच्या आईवडिलांना तिची गरज आहे तेव्हा तिने कोणाचीही पर्वा न करता तिने बॅग भरायला सुरुवात केली. त्यानंतर जायच्या वेळेस राधा रोहिणीताईला म्हणाली की आई, मी काही दिवसांसाठी माहेरी चालली आहे आणि तुमची काळजी घेण्यासाठी अंतिम आहेत आणि ननंदबाई पण नेहमी येत असतात. त्यांना तुम्ही 2-3 दिवस इथेच ठेवा, त्या तुम्हाला मदत करतील. काही दिवसाचा प्रश्न आहे, त्यानंतर मी लगेचच माघारी येते. राधा आत्मविश्वासाने रोहिणीताईला म्हणाली. त्यानंतर रोहिणीताईने अंतिमला सांगितलं आणि ती माहेरी गेली. इकडे रोहिणीताई खूप रागावल्या. त्यांना हे कधीच वाटलं नव्हतं की राधा त्यांचा असा अपमान करून माहेरी जाईल. राधा गेल्यानंतर रोहिणीताईने अंतिमच्या तिच्या बाबतीत भरपूर कान भरले. बघितलंस का अंतिम, तुझी बायको आल्यावर तुझ्या आईची किंमत कमी झाली. तू तुझ्या बायकोला खूपच स्वतंत्र दिलं आहे, त्यामुळे माझं न ऐकताच माहेरी निघून गेली आहे. तुझा तिला पाठिंबा होता, त्यामुळेच तर तिने घराच्या बाहेर पाऊल टाकण्याची हिंमत केली. खूप काही सांगून तिच्याबद्दल अंतिमच्या मनात त्यांनी राग भरला. रोहिणीताईने आणि अंतिमने राधाला फोन करून तिच्या आईच्या तब्येतबाबत काहीच विचारले नाही. 10-12 दिवसानंतर आईची तब्येत जरा ठीक झाल्यावर राधा सासरी माघारी आली, परंतु रोहिणीताईने तिला खूप टोमणे दिले आणि घरात पाऊल पण टाकून दिलं नाही. राधाने नवऱ्याकडे आशेच्या नजरेने पाहिलं. तो म्हणाला की राधा, तू आईच्या विरुद्ध जाऊन हे चांगलं केलं नाही, असं म्हणून तो पण आतमध्ये निघून गेला. राधाला सासूपेक्षा तिच्या नवऱ्याचा खूप राग आला. ती डोळ्यात अश्रू घेऊन तशीच माहेरी निघून आली. माहेरी आल्यावर राधाची तब्येत बिघडली. तिला डॉक्टरांना दाखवले तर कळाले की राधा आई बनणार होती. आई होणं प्रत्येक स्त्रीसाठी सौभाग्य मानलं जातं, पण राधाला समजत नव्हतं की या आनंदाच्या बातमीसाठी आनंदी हो की दुःखी होऊ हेच कळत नव्हतं. राधाने अंतिमला फोन करून ती आई बनणार आहे म्हणून सांगितलं. ही बातमी ऐकून अंतिम खूप खुश होतो. तो लगेचच आपल्या बायकोला माघारी आणण्यासाठी निघाला. त्याआधी तो आनंदातच आईपाशी जातो आणि म्हणतो की आई, तू आजी बनणार आहेस आणि मी बाबा बनणार आहे. मी राधाला आणायला चाललो आहे. पण रोहिणीताईच्या मनात होतं की राधाने माघारी आता या घरात कधीच येऊ नये, कारण त्यांना शांत राहणारी सून पाहिजे होती. पण राधा सासूचं न ऐकता ती माहेरी गेली होती, याचा राग त्यांच्या मनात होता. राधा आता जिथे चुकत आहे तिथे बोलायला पण लागली होती आणि राधाचे हेच गुण आता रोहिणीताईंना आवडत नव्हते. अरे अंतिम, एवढ्या लवकर तुझ्या आईचा अपमान झालेला तू कसा विसरलास? तुझ्या बायकोने माझा थोडा पण मान ठेवला नाही. तिने तिची मनमर्जी चालवली. महाराणी सारखं इकडे तिकडे वावरत असते, त्यामुळे तुला आई आणि बायको या दोघीमधील एकीलाच निवडायचं आहे. रोहिणीताईने अंतिम पुढे एक अट ठेवली. अंतिम राधाला आणायला चाललेला होता. तो एक पाऊल मागे झाला. असेच दिवस चालू लागले. राधाला कळाले की अंतिम फक्त आईचा मुलगा आहे, तो तिला नेण्यासाठी येत नसतो. तो तिचा नवरा असून पण बनला नाही, त्यामुळे नवरा आपल्याला घ्यायला येईल ही उम्मीद तिने सोडून दिली. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर राधाने एका सुंदर मुलीला जन्म दिला. याची खबर त्यांनी सासरे पण दिली होती, तरी पण सासरकडून मुलीला पाहण्यासाठी कोणच आलं नाही. नंतर रोहिणीताई अंतिमसाठी स्थळे पाहू लागल्या. काही दिवसांनी राधाला कळाले की अंतिमसाठी स्थळे पाहण्यात येत आहेत, त्यामुळे राधाने रागाने घटस्फोटाचे पेपर अंतिमला पाठवले, कारण तिला पण तिच्या आयुष्यात पुढे जायचं होतं. आणि अशा प्रकारे अंतिम आणि राधाचा घटस्फोट होतो. त्यानंतर अंतिम
भूतकाळातून माघारी येतो. नातं तुटलं म्हणून अंतिम खूपच दुःखी होतो. या दुःखातून बाहेर निघण्यासाठी अंतिमने स्वतःला खूप कामामध्ये गुंतवलं. तो खूप लवकर कामाला जात होता आणि संध्याकाळी पण ओव्हर टाईम करूनच घरी येत होता. आता अंतिम फक्त पैसे कमवणारा मशीन बनला होता. त्यानंतर तो दुःख पचवण्यासाठी दारूचा सहारा घेऊ लागला. एके दिवशी रोहिणीताई त्याला म्हणाल्या की हे बघ अंतिम, आता तुझा घटस्फोट झाला आहे, त्यामुळे तिला विसरून जा आणि आता तुझं मी दुसरं लग्न लावून देणार आहे. रोहिणीताई अंतिमचे हाल पाहून म्हणाल्या. अंतिम म्हणाला की नाही आई, मला लग्न नाही करायचं, मी नवरा बनण्याच्या लायकीचा नाही, मला फक्त चांगला मुलगाच बनायचा आहे. अंतिम त्याच्या आईला म्हणाला. अंतिमच्या बोलण्यात खूप दुःख दडलं होतं. अंतिम आता खूप दारू पिऊ लागला होता, त्यामुळे त्याची तब्येत बिघडली. त्याच्या लिव्हरवर सूज येऊ लागली. जर तो अजून दारू पिला तर त्याचा लिव्हर डॅमेज होईल असं डॉक्टरांनी त्याला सांगितलं. तरी पण अंतिम दारू पिला आणि त्याची तब्येत खूपच बिघडली. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये सकाळच्या वेळी अंतिमला शुद्ध आली. त्याच्या तोंडावर कोणाचा तरी कोमल स्पर्श जाणत होता. त्याने डोळे उघडून पाहिलं तर त्याची 3 वर्षाची मुलगी त्याच्या डोक्यापाशी बसून त्याच्या तोंडावरून हात फिरवत होती. त्याची बायको राधा त्याच्या पायापाशी उदास बसली होती. आपल्या परिवाराला समोर पाहून अंतिम हैराण झाला. तोपर्यंत तिथं रोहिणीताई आल्या आणि म्हणाल्या की हे बघ बाळा, मी तुझा परिवार तुला मिळवून दिला आहे. मी माझ्या हट्टासाठी तुझा परिवार तुझ्यापासून लांब केला होता, त्यामुळे आता तरी तू व्यवस्थित हो. मी माझ्या डोळ्यासमोर तुला असं बर्बाद झालेलं पाहू शकणार नाही. अंतिम, मला माफ कर. आणि हो राधा, मी तर तुझी माफी मागण्याच्या लायकीची पण नाही, तरी पण मी तुझी माफी मागते. आजपासून अंतिमवर तुला पूर्णपणे अधिकार आहे. अंतिम फक्त माझा आहे असा विचार करून मी त्याच्यावर आणि तुझ्यावर अन्याय केला. पण मला आता कळालं आहे की माझ्याच हट्टामुळे माझा मुलगा माझ्याजवळ होता, परंतु मनाने तो माझ्यापासून खूप लांब गेला होता. त्यामुळे राधा, मी तुला नवरा तुला देत आहे, मला माफ कर. माझ्याकडून खूप चुका झाल्या. त्यानंतर राधाने सासूबाईला लगेचच माफ केले. अंतिम आणि राधाने दोघांनी मिळून त्यांच्या नात्याला अजून एकदा संधी द्यायची ठरवली. आपल्या बायकोला आणि छोट्याशा मुलीला परत आलेलं पाहून अंतिम लगेच व्यवस्थित झाला. रोहिणीताईने अजून एकदा राधा आणि अंतिमचं लग्न लावून दिलं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.